तर आज मी केलते गरमागरम पोह्याचा नाश्ता. मग अंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करण्याच्या आधी असं चौकटीला असं लावून घेते आणि दरवाज्यावर स्वस्तिक वगैरे काढते. आणि हे आठवड्यातून एकदा आणि अधूनमधून सणवार आला त्या दिवशी पण असं करते. आणि घरात नकारात्मकता ऊर्जा येत नाही आणि घरात हसतं खेळतं वातावरण राहतं ना हमेशा. तुम्ही पण असं ट्राय करू शकता. आणि मी हे असं शेअर का करते कारण हाऊसवाईफ लेडीजला असं करायला खूप आवडतं आणि मला पण खूप आवडतं. मग मी निघाले माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि तिथे गेल्यावर या बघा तिघी कशा खेळतात. मैत्रिणीकडे गेल्यावर भेटल्यावर माहेरी गेल्यासारखं वाटतं. मला पण असं वाटतं का? तुमच्याकडे आहे का अशी मैत्रीण आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग मी घरी आले की लगेच स्वयंपाकाला लागले. आणि इथं आरवी बघा मी भेंडी चिरत असताना सगळ्या फेसवरती लावून घेतली भेंडी आणि तिला असं करताना पाहिल्यावर मला लहानपणीची आठवण आली. आणि स्वयंपाक झाल्यावर असं कोण कोण करतं कमेंट करून नक्की सांगा. आणि भांडे वगैरे घासून घेतले आणि मला किचन ओट्यावरच ठेवावं लागतं कारण माझ्याकडं टोपलं वगैरे नाही आहे भांडे ठेवण्यासाठी. चला तर मग बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.